पुण्यातील बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीच्या पूर्णच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. भंते पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात बुद्ध विहाराच्या तिसऱ्या टप्प्याचे कळसाचे बुद्धगयेची प्रकृती कामे करणे, येत्या आषाढी पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या वर्षावासाच्या नियोजनाबाबत विहाराच्या परिसरात वृक्षारोपण करणे, विहाराच्या अधिकृत पक्का रस्ता व इतर विकास कामाबाबत दिनांक 20 जून रोजी सायंकाळी 6 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, नगरसेवक उत्तम खंदारे, सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड, नगरसेवक प्रतिनिधी नागेश येंगडे, मिलिंद कांबळे, जयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, सुबोध सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, भगवान गायकवाड, नारायण भगत, नागेश साळवे, वैजनाथ दीपक, अशोक कांबळे, विशाल कांबळे, योगेश हटकर, बालासाहेब कुर्रे, हर्षवर्धन गायकवाड, हर्षवर्धन बागुल, ॲडव्होकेट प्रशांत वाघमारे, अनुरुद्ध पुणगे, हरिभाऊ हनुमंते, वामन काळे, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, साई चित्ते, धम्मा निर्मले, साहेबराव सोनवणे, प्रवीण कनकुटे, चंद्रपाल राजभोज, मारुती नाथभंजन आदींची उपस्थिती होती. आजची बैठक आहे आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीचे विषय आहेत बुद्ध विहाराच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कळसांचे बुद्ध विहाराची काम करण्याबाबत व येत्या आषाढ पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या व चौथा मुद्दा आहे विहारासाठी अधिकृत पक्का रस्ता व इतर विकास कामाबाबत चर्चा. या संदर्भात आजची मीटिंग आयोजित केली आहे. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आता हे पुढचं काम कशा प्रकारे करायचं व आर्थिक बाजू कशी काय पैसे जमवायचे, कुठून जमवायचे याबाबत सर्वांनी चर्चेमध्ये सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे अशी माझी विनंती आहे. असे कुठलेही मोठे कार्यक्रम आपल्याकडे नाही. लोकांना वर्गणी वगैरे करायची बऱ्याच वर्षापासून टप्प्याटप्प्याने याचं काम आपण करत आलो आणि बरेच त्याला आपण शिखर गाठलं. हळूहळू उपासकांच्या दानदेणगीमधून आपण काम केलेले आहे. तेव्हा पुढच्या टप्प्यामध्ये बुद्ध विहाराचा जो पॅगोडा आहे वरचा तो पॅगोडा करावा असा एस्टिमेट प्लॅन आपण इंजिनियरकडून आर्किटेक्टकडून तयार केलेला आहे. हा विचार घेऊन एक तर पूर्णेचे मंडळीचं सहकार्य आणि इतर जो मराठवाड्यामध्ये आपला उपासक वर्ग आहे त्या सर्वांचं सहकार्य घेऊन या कामाला आपण कसं पूर्ण करता येईल, कसं पैसा उभा करता येईल. अगोदर माझ्याकडे मी त्याचा डाटा फिट केला की कसं करता येईल आपल्याला आणि आपण काम हाती घेतल्यानंतर पूर्ण झालं पाहिजे या दृष्टीनं काय करता येईल हेही मी विचारात घेतलेलं आहे. म्हणून आजची जी बैठक आहे आपल्याला माहीत आहे उपासक आपण सर्वजण पाहतो की कधी काळी पिवळं आपलं छोटं विहार होतं. हिंदी मंडळी त्यांना माहीत की आपण पाडलं. पानिपतीच्या काळात पत्र्याचा हार बांधला तोही आपण पाडला. विहार बांधलं. बरेच दिवस आपल्याकडे फरशी मार्बल नव्हतं. उपासकांच्या दानदेणगीमधून राजस्थानला जाऊन आपण मार्बल ग्रेनाईट आणलं, तेही बसवलं. हळूहळू चांगलं स्वरूप भिक्खू निवास तयार केलं. टप्प्यामध्ये सामाजिक न्यायमंत्री आपले राजकुमार बडोले त्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला ही इमारत उभी राहिली. त्याच्या अगोदर 2010 अशोक चव्हाण मुख्यमंत्री यांना आपण इथे आणलं आणि मला वाटतं ते रेकॉर्ड होतं की महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुणेत येणं मला वाटतं पहिलीच वेळ होती. कुठलाही मुख्यमंत्री पुणेमध्ये आला आणि आपल्या विहारामध्ये विहाराच्या कामाला आला. त्या निमित्तानं या इमारतीचं आपण भूमिपूजन केलं आणि 50 लक्ष रुपये आपल्याला त्या काळात महाराष्ट्र सरकारने दिले. याला 1 कोटी रुपये दिले. खर्च पिलोटेडच केला. संस्थेला कुठलाही पैसा आपण घेतलेला नाही. तेव्हा आज या इमारतीमध्ये अनुरुद्ध पुणगे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने कल्पना उभी केली. माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आले
आणि अभ्यासिका आपण सुरू केली. आज 70-80 मुलं त्या अभ्यासिकेमधून नोकरीला लागले. आपल्या विहाराचं ते यश आहे असं आपण समजतो. ग्रंथालय आहे, त्यांना पुस्तकं दिली. मागच्या वेळेला रेल्वे कर्मचारी मंडळींनी बरीच पुस्तकं स्पर्धा परीक्षेचे त्या मुलांना भेट दिली. अभ्यासामध्ये दुसरी पुस्तकं आली आणि काही मुलं तयार होत आहेत. आणि विशेष म्हणजे आपले नाही, इतर समाजाची सुद्धा मुलं की ते अभ्यास करून पुढे जात आहेत. मुस्लिमचे, धनगराची मुलं, मराठीची मुलं, हे विशेष आहे. किंवा आपल्या गरीब मुलं जी आहेत हे आपले यश त्याच्यातून